पद्धत म्हणजे अबॅकस असं आपल्याला म्हणावं लागेल. ते अबॅकस मधून काय होतंय, आपल्या मॅथमॅटिकल बेसिक ऑपरेशन्स आहेत, त्यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या क्रिया अतिशय वेगाने, आता मॅडमने सांगितलं हा जो गायकवाड विद्यार्थी आहे त्याचा खूप स्पीड आहे. हे स्पीड असण्याचं कारण काय, त्याची खूप प्रॅक्टिस असणार. खूप प्रॅक्टिस केल्यामुळं त्याला त्या स्पीड पर्यंत जाता आलं आणि तो आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तो आता पुढे चालणार, चमकणार आणि त्याच्या खालोखाल जे मुलं आहेत ते सुद्धा त्या स्पर्धेमध्ये राहणार. भविष्य काळामध्ये आज पालक वर्ग हा इतका सजग आहे, सुशिक्षित आहे, शिकलेला आहे. संगमनेर सारख्या शहरामध्ये हे अबॅकस आणणं, चालू करणं हे एक मोठं दिव्य आहे. लक्षात घ्या, हे या पद्धती कुठे आहेत? या पद्धती गेल्या 10-15 वर्षापासून मेट्रो सिटी मध्ये याचे क्लासेस आहेत. त्यामध्ये पुणे, नाशिक, मुंबई मोठमोठ्या सिटीमध्ये फक्त हे अबॅकसचे क्लासेस पूर्वी होते. संगमनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये कडलक मॅडमच्या माध्यमातून हे संगमनेर मध्ये आता ही मुलं उद्या चमकणार आहेत. याचा फायदा सर्वात महत्वाचा 11वी आणि 12वीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये नीटचा पेपर असेल, मेडिकलचा, त्यानंतर JEE मेन ऍडव्हान्सचा पेपर असेल. सगळ्यात महत्वाचा मेन JEE मेन आणि ऍडव्हान्स या दोन ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये ऍडव्हान्स नावाची जी परीक्षा आहे ती वर्ल्ड मध्ये टफेस्ट एक्झाम आहे. जगामध्ये 3ऱ्या नंबरची टफ एक्झाम ती आहे अशी गणलेली. आणि त्या ऍडव्हान्स मध्ये हे जे कॅल्क्युलेशन आहे साधे साधे, हे जो विद्यार्थी त्या वेळेत पूर्ण करील तोच विद्यार्थी त्या ऍडव्हान्स मध्ये क्वालिफाय होईल आणि IIT मध्ये ऍडमिशन घेईल. म्हणजे टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं या मुलांच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये. माझा एवढं सांगण्याचा उद्देश असा आहे की माझाही मुलगा IIT करतोय, मी स्वतः ते अनुभवलंय. हे आदित्य घाटगे आहेत, एक बाबा आमच्या रूपाने ते आज काम करतायत. त्यांना साथ देणारे भाऊसाहेब आहेत, त्यानंतर भोसले साहेब आहेत. यांच्याच आसपास आम्ही सकाळ संध्याकाळ एकत्र असतो. त्यांची विचारशैली पाहिली तर थोडीशी वेगळी वाटते आणि प्रेरणा देणारं असं त्यांचं काम आहे. नवनाथ भाऊंना गुंजाळवाडी अतिशय वेल सेटल केलेली आहे. कधी त्यांना सांगा कोणतेही काम त्यांच्याकडे घेऊन जाते, कधी तत्पर लगेच त्याच वेळेत करणार. म्हणजे अतिशय चांगला असा परिसर आपण इथे तयार केलाय. मॅडमने हे अतिशय छान असं इथे हे ठिकाण निवडलं. मी त्याबद्दल मॅडमचं कौतुक करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्या संयोजकांना सुद्धा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आमचे स्पर्धा आणि कार्यक्रम हे वर्षभर सुरू असतात. प्रथमच आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नवनाथ भाऊंनी हा कार्यक्रम बघितलेला आहे. आता यानंतर जेव्हा आम्हाला कार्यक्रम ठेवायचा असेल तेव्हा जयश्री ताई असेल किंवा सत्यजित दादा असेल यांच्या तारखा घेण्याला आम्हाला अडचण येणार नाही असं नवनाथ भाऊंनी ऐकलं का? सत्यजित दादा असेल किंवा जयश्री ताई असेल ते तारखा घेण्याला आम्हाला तुमच्या माध्यमातून अडचण येणार नाही, कारण तुम्ही आता कार्यक्रम काय असता हे बघितलेलं आहे. तर यानंतर माननीय श्री नवनाथ भाऊ आरगडे